मित्राच्या रूपामध्ये प्रेम करायचा, कोण वात्सल्य रूपामध्ये प्रेम करायचा, नाही का. यशोदा मैया आपल्या पुत्राच्या रूपामध्ये प्रेम करायचे, म्हणून तिला असं वाटलं की ती माझाच पुत्र आहे, काय नाही, लहान आहे. नंतर ती एकदम त्या दरम्यात हे झाली, गोंधळून गेली की हे नक्की काय बघते मी. तर अशा प्रकारे आपण ब्रह्मघाट या ठिकाणी आहोत. सुंदर असं दर्शन बघू शकता यमुनेचं. इथे संध्याकाळी दररोज संध्याकाळी 6 वाजता आरती पण होते. ठीक आहे, हळूहळू आपण आता 2-2च्या लाईन मध्ये परत. पुतना सामने आई है, क्या है? पुतना राक्षसी, क्या है? ओ बहुत डेंजर है. करा करा वडा बघू. घाटावरून जसं पुढे पुढे आलो तिथे आपल्याला पाहिलं नंद भवन, यशोदा भवन दिसलं. ठीक आहे, आता भगवान श्रीकृष्ण सुखरूप वृंदावनामध्ये आले, नंद महाराज आणि यशोदा यांच्या महलामध्ये, त्यांच्या घरामध्ये. पण तिकडे कंसाला मात्र झोप लागत नव्हती, कारण त्यांनी काय आकाशवाणी काय झालेली, देवकीचा 8वा पुत्र तुमचा वध करणार. मग कंस खूप टेन्शन मध्ये, काय करायचं आता, 8वा पुत्र तर सुखरूप आहे, मग आता कुठे असणार, काय काही माहित नव्हतं त्याला. मग त्यांनी काय केलं, पुतना नावाची एक राक्षसी होती, भयानक राक्षसी, तिला जाऊन भेटले. कोण भेटले? कंस. कंस जाऊन भेटला आणि काय सांगितलं की नुकताच जन्माला आलेल्या मुलांना जाऊन मार, त्यांचा संपव, त्यांना मारून टाक. मग पुतना लागली कामाला, का ती भयानक राक्षसी होती. तिने काय केलं, नवजात बालक जे होते नुकतेच जन्माला आले त्यांना काय केलं, मारायला सुरुवात केली. आणि मारत 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 वृंदावनामध्ये आले. तर वृंदावनामध्ये आल्यानंतर तिला प्रत्येकाच्या तोंडामध्ये कृष्णाचं गुणगान ऐकायला भेटलं. हा, एक अद्भुत बालक जन्माला आलाय, हा, सर्व आकर्षित, कृष्ण दिसायला खूप सुंदर, असं भरपूर तिने वर्णन ऐकलं. मग तिने लक्षात आलं की कदाचित हाच मुलगा असेल. मागे आवाज येतोय ना, कदाचित हाच मुलगा असेल जे सगळे ब्रजवासी वर्णन करतात. मग तिने काय केलं, एक झाडाच्या मागे उभी राहिली आणि राक्षस अवतारामध्ये, म्हणजे राक्षसी ना ती, बघा अवतार कसा असू शकेल तिला, असे मोठे मोठे दात, मोठी मोठी नख, केस वाढलेले, भयानक वर्णन होतं तिचं, आणि उंच एकदम खूप अशी मोठी राक्षसी. हे काय केलं तिने, विचार काय केला की मी जर अशा राक्षस अवतारीमध्ये जर गावामध्ये प्रवेश केला तर कदाचित लोक मला हाकलून देतील, राक्षस आली म्हणून मारतील. मग तिने काय करते, एक सुंदर अशी स्त्रीचा रूप धारण करते, जशी की स्वर्गामधून आलेली अप्सरा, लक्ष्मी स्वरूप, चतुर्भुज, 2 हातांमध्ये कमळ, पुष्प, अशी व्यवस्था, एकदम सुंदर ज्वेलरी घातलेली सुंदर स्त्रीचा रूप धारण केला कोणी, पुतनेने, आणि एंटर केला वृंदावनामध्ये. जेव्हा वृंदावनामध्ये आली तेव्हा तिने प्रत्येक जण तिच्याकडे बघत मूर्छित पडला. प्रत्येक, अरे इतकी सुंदर स्त्री. आता समजा आपल्याकडे जर रशियन एखादी माताजी आली, सगळे बघत राहतील, वा किती सुंदर आहे, नाही का, गोरे गोरे असतात ना, तसं प्रत्येक जण एकदम असं बघतच राहिले की एवढी सुंदर स्त्री आम्ही कधी जन्मात बघितलेली नव्हती, कोण असेल बरं, कोण असेल बरं. मग तिने विचारलं कृष्णाचं घर कुठे आहे, तर तुमचा बालक कुठे आहे. तर त्याने दाखवलं की यशोदा मैयाचं, नंद महाराजांचं महल आहे ते इथे आहे. मग ती गेली आणि यशोदा मैया म्हणते की तुम्ही कुठनं आलात, तर ती म्हणते मी स्वर्गातून देवी देवतांनी मला पाठवलंय, कृष्णाला जर मी स्तनपान केलं, दूध पाजवलं तर कृष्ण तुमचा एकदम बलशाली होईल, शक्ती प्रदान आम्हाला स्वर्गातून पाठवलंय. ठीक आहे. मग यशोदा मैया म्हणते जर माझ्या मुलाला जर चांगले आशीर्वाद देण्यासाठी आले असेल तर ठीक आहे, जा. पण ती पुतना जी राक्षसी होती ती काय करून आलेली, आपल्या स्तनांना कालकूट नावाचं विष लावून आलेली. ठीक आहे, का बरं आलेली विष लावून, कृष्णाला मारण्यासाठी. व जेव्हा भगवान श्रीकृष्णाला तिने स्तनपान करवलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने काय केलं, दूध पेले, विष पण पेले, आणि तिचा प्राण हरण करायला लागले, प्राण खेचायला लागले. आणि जसे ते आणि भगवंतांनी प्राण खेचायला लागले तशी तशी ती ओरडायला लागली आणि वाचवा वाचवा अशी जोरदार ओरडत, आणि ती तिच्या रिअल अवतारामध्ये, जे सत्य अवतार जे होता तिचा खरा हकीकत, त्या अवतारामध्ये आली आणि जाऊन धनकन आपटली बाहेर जंगलामध्ये. नंतर लक्षात आलं का अरे कोणी देवी नसून कोण आहे, राक्षस आहे. नंतर भगवान श्रीकृष्णाला सगळ्यांनी सुखरूप खाली घेतलं आणि त्यांचा पंचगव्यामध्ये अभिषेक केला. आता पंचगव्य म्हणजे काय की गायीपासून मिळालेले प्रोडक्ट, शेण, गोमूत्र, तूप, दही, दूध, असे 5 पदार्थ त्याला म्हणतात पंचगव्य. तर त्याच्यावर अभिषेक केला भगवंताचा. का तर राक्षसिनीचा स्पर्श झालेला म्हणून भगवान श्रीकृष्णांना ब्रजवासींनी अभिषेक घातला. याच्यावरून आपण बघू शकतो की भगवान श्रीकृष्णाला गाय किती प्रिय आहे की नाही. गायीपासून, गायीच्या शेणाने आंघोळ केली भगवंतांनी, म्हणजे पवित्र होण्यासाठी. त्याच्यानंतर पुतनाचा ध्येय काय होता, भगवान श्रीकृष्णाला मारणे. पण जेव्हा पुतना जेव्हा मारली गेली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी
ती आईच्या रूपामध्ये स्तन, आपल्याला दूध कोण पाजतो बरं लहान असताना? आई. म्हणून भगवान श्रीकृष्णाने तिची किती दया दाखवली बघा. ती मारायला आलेली भगवंताला, तरी भगवंताने काय केलं, त्या भगवंताच्या धामामध्ये जे वैकुंठ आहे तिथे तिला आईचं स्थान दिलं. म्हणजे भगवंत, याच्यावर आपण बघू शकतो भगवंत किती परम दयाळू आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे पुतनेचा वध करून पुतनेचा उद्धार केला आणि तिला आपल्या धामामध्ये आईचं स्थान दिलं. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सगळ्यांनी बोला सरांच्या मागे, कीर्तन करत चला. बोला बिरवन. आता असं जाऊ ना आपण. मेन टॉपिक लक्ष द्या. आता सर सांगा, असल्या गोष्ट सांगणार कालियाची गोष्ट सर सांगताय, जरा लक्ष द्या रे. हरे कृष्ण. आले सगळे? ठीक आहे. काय दिसतं तुम्हाला? काय दिसतंय? काय दिसतंय? काय दिसतंय? काय पाणी दिसतंय? काय काय दिसतंय? सांगा बरं, सांगा फडक सांगा. दिसतंय, साप दिसतंय, काले आहे बरोबर. त्याला कितीतरी असं ते वुड्स बोलतो ना आपण, फन फन दिसतंय कितीतरी आहेत, असंख्य फन असतात त्याला. ओके. ऑलरेडी साईज पण त्याची खूप मोठी असते. ऑलरेडी खूप विशाल असा साप असतो तो. ओके. आणि साईडला काय आहे, त्याच्या पत्नी आहे. ओके. आता पुढे सांगतो काय झालं की कालिया जो होता तो काय झाला, एके दिवशी यमुना नदीच्या तिथे येतो, म्हणजे यमुना नदीमध्ये आलेला असतो. तर ऑलरेडी मोठा विशाल असा साप असतो तो. ऑलरेडी त्याचं विष पण एवढं भयंकर असतं की नुसतं थोडी अशी फुंकार मारली, थोडं जे विष थोडं जरी पसरलं पाण्यामध्ये आणि कोणी समजा जर पाणी पिलं, सगळे मरूनच जायचं, एवढं भयंकर त्याचं विष. नुसतं फुंकार मारले तरी आसपास जे काही पक्षी वगैरे असतील ते वाफेनेच, ते विषाची जी काही वाफ असेल त्या वाफेनेच ते मरायचे. एवढं भयंकर त्याचं विष राहायचं. ओके. तर त्याने यमुना नदीमध्ये एंट्री जशी केली होती त्यामुळे काय झालेलं होतं की भरपूर आसपास जे काही प्राणी होते, वनस्पती असतील, पक्षी असतील, आणि जे काही जे वृंदावनमध्ये राहणारे जे काही लोक होते, ब्रजवासी होते, त्यांना खूप म्हणजे हानी झालेली होती. ओके. ठीक आहे. खूप हानी झालेली होती, लोक मरत होते ते विषारी पाणी पिऊन. समजलं का? एक दिवशी काय झालं की कृष्ण आणि त्यांचे मित्र, कृष्णाचे जे काही मित्र होते ते यमुना नदीची जवळ आसपास खेळत होते. खेळता खेळता काय झालं की कृष्ण म्हणजे काहीतरी बॉल पडतो, बॉल जातो, मग कृष्ण उडी मारतात आणण्यासाठी. कृष्ण नदीमध्ये उडी मारली, तेवढ्यात काय होतं की हा साप ऑलरेडी आतमध्ये असतो बरोबर. कालिया ऑलरेडी आतमध्ये असतो. मग कालियाला कळतं की कोणतरी आलेलं आहे बरोबर. कृष्णाला ऑलरेडी माहित आहे की कालियाने भरपूर नुकसान केलेलं आहे, लोक ऑलरेडी मेलेली आहेत. मग काय होतं की कालिया आणि कृष्णाची मग फाईट होते आतमध्येच, जोरदार फाईट होते. कृष्ण काय करतात मग पुढे जाऊन जे काही फण आहेत बरं, जे फण आहेत ना त्याच्यावर नाचायला सुरुवात करतात. जोरदार नृत्य करतात. आता ऑलरेडी तुम्ही जर बघितलं असेल, सापाची जी स्किन असते एकदम लवचिक असते ना, त्याच्यावर उभं राहून नाचणं किती डिफिकल्ट आहे. जमेल का आपल्याला? तर कृष्ण एवढं डिफिकल्ट काम, त्याचे एवढं मोठे फण असतात, सगळ्या फणावर नाचत असतात जोरदार, आणि एवढं जोरदार नाचतात की जेवढं काही विष असतं नाचून नाचून सगळं त्याचं विष बाहेर काढून टाकतात. सगळं विष त्याच्या तोंडातून बाहेर निघून जातं. आणि नंतर मग काय होतं की त्याचे फण असतात त्याच्यावर कृष्णाचे सगळे पावलं वाटतात, कारण एवढे जोरदार नाचलेले असतात, पूर्ण तो रक्ताळा झालेला असतो. त्याला मारूनच टाकणार असतात, पण त्याचे जे पत्नी दिसतात
पत्नी येतात आणि पत्नी बोलतात की म्हणजे माफी मागतात कृष्णाची की माफ करा, आमचं पतीच्या वतीने आम्ही माफी मागतो, आमच्या पतीला माफ करा, सोडून द्या, त्याला जीवदान द्या. मग पती ऍक्च्युली भगवंतांचे एक भक्तच असतात, कृष्णाचे तर भक्त असतात. मग भगवंत त्याची जी रिक्वेस्ट असते ते ऍक्सेप्ट करतात. मग काल्याला सोडून देतात. काल्याला सांगतात की ठीक आहे, तुझ्या पत्नी बोलल्यात म्हणून मी आता सोडून देतो तुला, पण तुला यमुनामध्ये राहायला एंट्री नाही. जेवढा लांब जातील तेवढा तू लांब जायचं, इथं राहायचं नाही, तरच तुला मी सोडून देईल. मग आपला जो काली आहे तो बोलतो ठीक आहे, मी लांब निघून जाणार. मग काली आणि त्याच्या जेवढ्याही पत्नी असतात त्या मग दूर ठिकाणी निघून जातात आणि जेवढं काही पाणी असतं ते जेवढं विषारी असतं पाणी ते भगवंताच्या कृपेने ते परत पूर्णतः शुद्ध बनतं. सगळं जे काही आसपासचं परिसर जेवढं खराब झालेलं असतं, विषारी झालेलं असतं, पूर्ण पवित्र बनवून जातं नंतर परत. ओके, ठीक आहे, समजलं? कोणा काही शंका आहे का, प्रश्न आहे का? काल्याचा प्रश्न काल्या कुठे जातो माहितीये का? काल्या सांगतो की आता माझं विष सगळं निघून गेलंय, मी आता म्हणजे अजिबात बिनविषारी आहे, तर मला पुढे जाऊन गरुड खाऊ शकतो. मग कृष्ण काय सांगतो की ऑलरेडी तुझ्या जे हे आहेत फण आहेत त्याच्यावर काय माझं चरण कमल म्हणजे पायांचे वन वटलेले आहेत, त्याच्यामुळे आता गरुड तुला स्पर्श करणार नाही. समजलं का? हा, समजतंय? गरुड आता तुला सोडून दे. तोड नाही लावलेलं ना, वरून पाणी प्यायचं तुम्हाला देवाप्रभू सांगतील, बरोबर की नाही? आज तुम्हाला काहीतरी वेगळा इतिहास ऐकायला मिळाला. आपले सर मॅडम मॅथ सायन्स इंग्लिशच तुम्हाला शिकवतात. आज काहीतरी वेगळी दुनिया माहीत झाली, बरोबर ना? आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊ शाही भोजनाकडे, पंडालमध्ये जाऊया. तर कुणाला तरी वाढदिवस असेल, त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्याला भोजन दिलं जाईल, बरोबर ना? यांचे बर्थडे के अवसर के ऊपर मग हात वर करायचं, हरिबोल करायचं. ते झालं की लगेच बक्षी वितरण. ओके, मग लगेच घरी चला जायचं. बघण्याच्या रूपामध्ये बकासूर प्रभूजी काय करायचं? 11 वाजून 6 मिनिटं झाले. रज की जमाया गया, रज की चला जाएगा ना, गिर जाएगा अपने आप, लग जाएगा. किधर जा रहा है, किधर है, काहे? सबर करो जरा, सबर करो. बोलला पण नाही, इकडे जाता का? याला हाणायला लागेल जरा. काय झटकलंय? मुंबईला किती जाता? हा, काय आहे मला बघा ट्रॅक्टर बघा तिकडं, वर पडतोय. बोलबो बनवणार. त्यानंतर इथे एक दुसरा आहे, जेवढा आपला अन्न क्षेत्र किंवा जिथं आपण जेवतो प्रसाद घेतो, बरोबर, तिथं जे वेस्ट सगळं टाकलं जातं ते सर्व इथं घेऊन येतात आणि इथं गिला कचरा उपचार संयंत्र आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, अन्नापासून खत निर्मिती केली जाते, समजलं? त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय पूर्ण गोवर्धन इकोविलेज गालतरीमध्ये जो कचरा टाकला जातो तो कचरा इथं आणला जातो, सेपरेट केला जातो. प्लास्टिक वेगळं केलं जातं, कागद असेल ते वेगळं केलं जातं, इतर गोष्टी वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर पुढे एक प्लांट आहे, प्लास्टिक पासून काय केलं जातं, डिझेल बनवलं जातं, समजलं? तर असे वेगवेगळे इथं
जे तुम्ही पुस्तकामध्ये शिकताय बरोबर तेच प्रत्यक्षात इथं पाहायला भेटतं. म्हणजे जसं की तुम्हाला कधीतरी आता पुढे गेल्यानंतर पोस्टर प्रेझेंटेशन करायचं असेल किंवा एखाद्या विषय दिलेला असेल, तुमचा ड्रीम व्हिलेज तयार करा बरोबर, तर या गोष्टी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे बरोबर. त्या गोष्टींचा वापर जर तुम्ही केला तर ते चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकतं. समजलं का सर्वांना? त्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर इकडे या साईडला एक ड्रम ठेवलेले आहेत, 10 ड्रम ठेवलेले आहेत. त्याला 10 ड्रम थेरी म्हणतात. म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं चांगल्या प्रकारे जे आपल्या शेतामध्ये पिकांना काय दिले जाते, खतं टाकली जातात ना, तर ही खतं आहे ती सेंद्रिय खतं बनवलेली आहेत. आपण फवारणी करतो बरोबर ना कीटकनाशकांची, तर इथं जी बनवलेली आहेत ते सर्व कसले आहेत, सेंद्रिय पद्धतीनं बनवलेली आहेत आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. समजलं?